हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी तुम्हाला किचनची क्लिनिंग करताना दिसते मी इकडे. तर आता सगळ्याच रूमची क्लिनिंग करायची आहे सध्या. मागे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर वरचे रूम आवरून झाले, पण खालचे बाकी अजून आवरायचे. तर जी काही आषाढ महिन्याची अमावस्या येते ना, त्या अमावस्येच्या अगोदर आम्ही सगळे घरं आवरत असतो. तर आमच्याकडे ती पद्धतच आहे. आपल्याकडे ना कॅलेंडरमध्ये दीपपूजन म्हणून दिलेलं असतं बघा. ते अमावस्या, त्याला काटे अमावस्या किंवा गटारी अमावस्या असंही म्हणतात. तर त्या दिवशी सगळे घरं वगैरे स्वच्छ करायचे असतात. पण मग एका दिवशी एवढं काही शक्य नसतं, म्हणून मग आधीच आम्ही तयारीला लागतो. तर आधीच मी घरं पूर्ण स्वच्छ करून घेत होते. तर आज किचनचं सगळं सामान बाहेर काढून ठेवलेलं होतं. आणि इकडे मी तुम्हाला मगाशी, आता अंधार दिसते, मगाशी उजेड दिसत होता, लाईट चालूच होत्या. पण मग घर धुताना अचानक कुठे जर पाणी लागलं बोर्डाला वगैरे, मग करंट उतरायला म्हणून मग स्विच बंद केलं. आणि इकडे आता आहे ना, किचनच्या वर जे काही लापटं वगैरे काढलेलं आहे आम्ही, ते खूप जास्त खराब होत असतं. कारण की जी काही वाफ येते ना, ती पूर्ण त्यावर बसते. तरी पण कंटिन्यू तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये माझा, प्रत्येक 1 महिन्याने 15 दिवसांनी हा किचन आवरायला काढलेलाच असतो मी. कारण की किचन जर क्लीन असलं ना, तर घरामध्ये खूप छान असं प्रसन्न वाटतं. आणि एकदम किचन असा मेनचट वगैरे अजिबात झालेला नव्हता. कारण की वरच्यावर आपण जर आवरत असलो ना, मेनचट वगैरे अजिबात होत नाही. पण मग घासून घुसून व्यवस्थित घेतला आणि मस्त विम जेल निरमा टाकून असं स्वच्छ करून घेतला. कारण की त्या वासाने झुरळ वगैरे पण होती नाही. आणि इकडे ना आता सगळं क्लीन व्यवस्थित करून घेत होते. आणि आता श्रावण महिना पण लागणार आहे. श्रावण महिन्याच्या अगोदर सगळे घर वगैरे आवरावं लागतात. तर अमावस्येला नॉनव्हेज वगैरे खातात, त्यामुळे मग घरं आवरावं लागतात. पण मग आता आमच्या घरात तर काही कोणी खात नाही. दादा आणि मिस्टर खातात, पण मग ते बाहेरच खातात. तर ते म्हणजे हॉटेलला वगैरे असंच खातात. त्यामुळे मग काही घरात वगैरे आम्ही कधी आणती नाही आणि करायचाही प्रश्न येत नाही. तर आता इकडे किचनची क्लिनिंग छान अशी चालू होती माझी. तर अंशूही मला मध्ये मध्ये काही वस्तू लागली तर मदत करत होती. आणि इकडे जी काही आपली खिडकी वगैरे असते ना, तिच्यातून वाफ जाण्यासाठी म्हणजे असं आपण कधी उघडतो, कधी उघडत नाही. मग त्यामुळे ती जाळी जी असते ना, ती खूप जास्त खराब झालेली असते. तर त्या जाळीला आहे ना मी घासत होते, पण ती जाळी ना चुकीची बसवलेली. म्हणजे 2 खिडक्यांच्या मधोमध जर जाळी असली ना, तर एक खिडकीला त्याचा आधार देऊन ती खिडकी छान अशी घासता येते. पण जाळी एकदमच अशी कडायला गेलेली, त्यामुळे ना ती व्यवस्थित घासता येत नाही, तिला लगेच वाक पडतो. तर किचन तर छान असा क्लीन करून घेतलेला होता मी. आणि त्यानंतर इथे मी सगळे डबे वगैरे ठेवते ना, त्या रॅक पण छान अशा घासून घेतलेल्या होत्या. आणि इकडे तेलाची जी काही आपली कॅन असते किंवा डब्बा असतो, ते मी इथे ठेवते. तर तिथे काय होतं, खाली कितीही पेपर वगैरे टाकलं ना, तर थोडंसं तेलकट होतंच. तर तिथेही घासून वगैरे घेतलं. फ्रीज थोडंसं साईडला करून घेतलं, कारण की फ्रीजवर पाणी उडायला नको म्हणून. आणि फ्रीजही बाहेरून स्वच्छ करून घेतलं, आतून स्वच्छ करायचं बाकी आहे. पण एवढ्या म्हणजे एका दिवसात एवढं काही शक्य नसतं. कारण की किचनचा एवढे सगळे भांडे काढणे, लावणे आणि ते घासणे यामध्येच खूप जास्त वेळ जातो. पण मग आज रविवार होता, मुलांनाही सुट्टी होती. म्हटलं चला आज किचनची क्लिनिंग करून घेऊ. कारण की डबे वगैरे जर मुलांचे असले, नेण्या आणण्यात, डबे करण्यात मुलांचा खूप जास्त वेळ जातो. म्हणून मग सुट्टीच्या दिवशीच मी हे काम काढलेलं होतं. आणि आता इकडे किचनची छान अशी क्लिनिंग करून घेतलेली होती. आपण म्हणतो ना की किचन काही नाही 1-2 तासात आवरेल, पण मग माझं असं काही नाही आहे की 1-2 तासात आवरेल. मी सकाळपासून आवरत होते 7 तर मला संध्याकाळचे 5 ते 6 वाजले. कारण की किचनमध्ये भांडे वगैरेच एवढे आहे की खूप वेळ लागतो. आणि एक हात म्हटलं तर वेळ तर लागणारच नाही, एका हाताने माणूस किती काम करणार आहे. आणि इकडे आता सगळे भांडे वगैरे घासायला काढलेले होते ना मी, तर इकडे सगळे भांडे घासून घेत होती. कारण की ऊन जास्त काही नव्हतं. ऊन आहे ना थोडंसं पडत होतं, थोडं असं म्हणजे नाही का आभाट येत होतं. त्यामुळे ऊन तर काही नव्हतं. म्हणून मग मी सगळे भांडे घासून व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुसून आणि सगळे पण फॅन खाली सुकवून घेतले. कारण की डब्यांमध्ये आपण म्हणजे कडक सुकलेले असले ना, तर वस्तू पण म्हणजे अशा खराब वगैरे होत नाही.
त्यामुळे मग सगळे डबे घासून मस्त फॅनखाली सुकवून घेतलेले होते. आणि इकडे तुम्हाला भांडे जरी कमी दिसत असले, हे कमी भांडे नाही आहे, सर्व डब्यात डबे एकात एक भांडे ठेवलेले मी. आणि हे भांडे घासायलाच मला इतका वेळ गेला, तर जवळजवळ 3:30 ते 4 वाजलेले होते मला एवढे सगळे भांडे घासता घासता. आता सगळे घरं मी एक एक करून आवरून घेणार आहे 2-3 दिवसात, कारण की गुरुवारपासूनच श्रावण महिना सुरू होतो आहे. मग गुरुवारपासून नवनाथ पोथी वगैरे घरामध्ये लावायची, तर ती आता वाजता वगैरे येईल. त्यामुळे मग लवकरात लवकर मी घर आवरून घेते. आणि आज किचन आवरला. किचन म्हणजे अवघडच असतो आवरायला, कारण की किचनचे खूप जास्त भांडे आणि खूप जास्त पसारा असतो. त्यामुळे किचनची थोडीशी म्हणजे क्लिनिंग करायला पण थोडासा वेळ लागतोच. म्हणजे आजचं दुसरे रूम असताना ते पटकन होऊन जातं, पण किचनला पूर्ण दिवस संपतो, तरी पण किचन काही आवरून होत नाही. तर इकडे आता सर्व मोठे डबे वगैरे घासून घेतलेले होते मी, कारण की डबे आहे ना सुकले की त्यामध्ये वस्तू भरून ठेवायला लगेचच मग जागा मोकळी होते. म्हणून मग डबे अगोदर घासून घेतले सर्व डबे आणि त्यानंतर मग छोटे भांडे वगैरे घासून घेतले मी. डबे काही जास्त तेलकट मेंचट असे काही नव्हते, कारण की डबे पण वरच्या वर घसलेले असतात, त्यामुळे जास्त काही खराब झालेले नव्हते. पण मग म्हटलं चला आता दिवाळीलाच पुन्हा घर आवरलं जाईल, तोपर्यंत मग सगळे घासून वगैरे घेऊ. तर आता 2 ते 3 महिन्यात नवीन घराचंही काम पूर्ण होईल, त्यावेळेस मग आवरूनच सगळं तिकडं जाऊ. मग बघू आता कधी काम होतंय कधी नाही, कारण की आपण जरी म्हटलो 2 महिन्यात तरी म्हणजे घरात जे काही बारीक निरीक काम असतं त्याला खूप जास्त वेळ लागतो. म्हणून आता बघूया कधी काम होतंय. तर खाली जाताना पण म्हणजे घर सगळं स्वच्छ करूनच घ्यावं लागेल. आणि आता इकडे दुपारच्या वेळेस मस्त मसाले भात केला होता, कारण की स्वयंपाकासाठी काही मला जास्त वेळ भेटला नाही. मग सगळ्यांसाठी छान असा गरमागरम मसाले भात केला. त्यानंतर इकडे छान असा किचन क्लीन झालेला होता आणि माझे निम्मे शिम्मे भांडेही घासून वगैरे झालेले होते, तुम्ही बघू शकता इकडे. तर किचन आपला छान असा क्लीन झालेला होता, फरची वगैरे सर्व धुवून घेतलेलं होतं मी. तर जास्त काही शूट घेतलं नाही, कारण की एवढा वेळच भेटला नाही मला, कारण की घरं आवरताना आहे ना शूट घ्यायला जास्त जमत नाही. तर आता इकडे ना सई आणि सईचे आजी पण आलेलं होतं, म्हणजे प्रियंकाच्या सासूबाई. तर आम्हाला आहे ना छान असा कुरमुऱ्यांचा चिवडा करायचा आहे. तर मिस्टरांनी ना एक दिवस त्यांचा चिवडा खाल्ला, त्यांना खूप जास्त आवडला. तर मग त्यांनाच बोलवलेलं होतं आम्ही इकडे चिवडा करण्यासाठी. तर त्या आलेल्या होत्या, आईही त्यांना मदत करत होत्या मिरच्या वगैरे कापून देऊन. आणि त्यांनी छान असा आपला इकडे चिवडा केलेला होता. तर मला पूर्ण चिवड्याची रेसिपी डिटेल्समध्ये घ्यायची होती, पण एवढा काही वेळच नव्हता, कारण की ना त्या दोघीजणी घरामध्ये चिवडा करत होत्या आणि मी बाकीचं माझं बाहेरचं काम आवरत होते. कारण की भांडी वगैरे पण भरपूर घासायची पडलेली होती. त्यामुळे म्हटलं चला आता शूट घ्यायला गेलं तर इथेच भरपूर वेळ जाईल, मग आपलं कामही राहून जाईल. म्हणून मग मी बाहेर सगळी भांडी वगैरे घासत होती. आणि इकडे आई आणि प्रियांकाच्या सासूबाई दोघीजणी छान असा चिवडा बनवत होत्या. तर चिवडा मस्त झालेला होता. तर 2 किलोचा कुरमुऱ्यांचा चिवडा बनवला, कारण की दुपारच्या वेळेस आहे ना असं वातावरण असतं ना पावसाचं, त्यावेळेस थोडीशी थंडी वगैरे वाजायला लागली की मुलांना लगेच असं भूक वगैरे लागती, मग पटकन काहीतरी खायला मागतात. तर हे कुरमुऱ्या छान असतात, म्हटलं चला कुरमुऱ्या दिल्या की मुलंही खुश होतात, कारण की मुलं सारखे कुरकुरे बिस्किट असं मागत असतात, त्यांना भाजीपोळी अजिबात चालत नाही. म्हणून मग हे बरं आहे कुरमुऱ्यांचा नाश्ता. आणि त्यानंतर मान्यवर आहे ना मी खडू ओढून घेतलेला होता, जो की झुरळं मुंग्यांचा जो खडू असतो ना तो असा ओढून घ्यायचा आणि त्यावर पेपर आथरायचा, म्हणजे कधीही झुरळ वगैरे होणार नाही आपल्याकडे. तर चला फायनली किचन रूम आवरून झालं आहे. इकडे सर्व आवरलं आहे आज मस्त. भांडे घासल्यावर आहे ना म्हणजे घरामध्ये ना एकदम असं फ्रेश वाटतं. ज्या दिवशी आपण किचन आवरतो ना त्या दिवशी एकदम असं फ्रेश वाटतं. तर इकडे छान सगळे डब्बे वगैरे लावले आणि घरामध्ये ना भरपूर डब्बे आमच्याकडे. डब्यांची अजिबात कमतरता नाही आहे, भरपूर डबे. आणि बारीक वस्तू अजून भरायच्या राहिल्या, तर इकडे तेल बदाम वगैरे ना अजून भरायचे राहिले. तर डबे सुकलेले नाही आहे ना याचे, म्हणून कारण की एवढं कडक ऊन नाही आहे ना, त्यामुळे मग जरा भांडे सुकण्यास प्रॉब्लेमच येतो. मी तर सगळे भांडे आज फॅन खाली सुकवले. आणि इकडं पण छान असे सगळे भांडे
घासून व्यवस्थित लावले. चला तर कसा आवरला आहे किचन रूम नक्की सांगा कमेंटमध्ये. इकडे आपल्या किचनची छान अशी मस्त डीप क्लिनिंग झालेली होती एकदम. तर कानानी कोपरा किचनचा एकदम आवरून झालेला होता आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी लगेचच लागलेली होती, कारण की आज असं वाटत होतं की लवकर झोपावं, कारण की पाय अक्षरशः खूप जास्त दमले होते आणि स्वयंपाकाची सुद्धा इच्छा नव्हती. पण म्हणजे बाईचा जन्म असला तर सगळं करावंच लागतं ॲडजस्ट, असं म्हटलं तरी चालेल, कारण की घरातल्यांना पण मग सगळं वेळेवर देणं घेणं हे सगळं लागतंच. म्हणून मग आपल्याला कितीही कंटाळा आला तरी ती गोष्ट आपण नाही करू शकत. म्हणून मग मी इकडे पटपट स्वयंपाक करून घेतला आणि म्हटलं जरा वेळ बसावं, कारण की आज सकाळपासून असं 1 मिनिटही माझा मोबाईल किंवा बसायला असा भेटलाच नाही आहे. सारखी धावपळ, कारण की किचन आवरायचं म्हटलं तर माझा पूर्ण दिवस त्यामध्ये जातो. तर आज किचन आवरल्यानंतर मनाला कुठेतरी असं छानही वाटत होतं, कारण की घर पूर्ण आज आवरून झालेलं होतं. डोक्यामध्ये म्हणजे किचन आवरायचं सगळ्यात जास्त टेन्शन मलाच येतं. आणि चला आता इकडे मस्त काळ्या मसाल्याची उसळ केलेली होती आज, पोळ्या भात असं काही सगळं स्वयंपाक केलेला होता. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.